न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। गोंडसे गाव आणि परिसरातील अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपात जाहीर प्रवेश, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। वाडा तालुक्यातील गोंडसे गाव आणि परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच अनेक पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला। वाडा येथील भाजपा कार्यालयात आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यासाठी भाजपा पालघरचे ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे, भाजपचे संदीप पवार, डॉक्टर गिरीश चौधरी, मोनिश पाटील, स्वप्नील रोठे, भिवंडी ग्रामीण विधानसभा संयोजक मंगेश पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला। यावेळी पक्षात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांमुळे आणि जनहिताच्या कामांमुळे प्रेरित होऊन पक्षात प्रवेश केल्याचे सांगितले। या पक्षप्रवेशामुळे गोंडसे गाव परिसरासह वाडा तालुक्यात भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला याचा निश्चितच लाभ होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला। इंडिया न्यूज 28 वाडा मुख्य प्रतिनिधी सचिन पाटीलची रिपोर्ट। भारत माता की जय, भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा कोण बोलतो ना पुढे ना मग आज मोठ्या संख्येने प्रवेश होतोय, काय सांगाल या संदर्भात? भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरण सर्व तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत कार्यकर्ते त्याचा स्वीकार करतात आणि याच्यात अनुषंगाने आपण बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या 5 तारखेलाच एक कुडूसमध्ये आपण भव्य असा कार्यकर्ता मेळावा, त्या मेळाव्यामध्ये सुद्धा पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात शेकडोच्या संख्येने झाला। त्याचबरोबर आज देखील भारतीय जनता पार्टीचा एसआरआयचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला जोडून आजचा पक्षप्रवेश कार्यक्रम आणि या पक्षप्रवेशच्या कार्यक्रमामध्ये गोंडसे गावातली अनेक कार्यकर्त्यांनी, बंधू भगिनींनी भारतीय जनता पार्टीच्या विचाराने आज या ठिकाणी प्रवेश करून यासाठी गेल्या अनेक दिवसापासून त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा विचार हा सातत्याने चालू होता आणि त्यासाठी आम्ही पुरुष मंडळाचे अध्यक्ष मोनिश पाटील आणि आम्ही त्यांच्याबरोबर सातत्याने बैठक केली आणि बैठक करून त्यांना सांगितलं की आज ज्या दिवशी कार्यक्रम लागेल त्या दिवशी आपला हा पक्षप्रवेश घेतला जाईल आणि आज खऱ्या अर्थाने उगावगाने भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयामध्ये त्यांचा आज पक्षप्रवेश झालेला आहे आणि पक्षप्रवेश झाल्यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बाबाजी काटोळे सर यांनी त्यांचा सहर्ष स्वागत केलेले आहे आणि सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून आजचा पक्षप्रवेश घेऊन पुढील कामामध्ये भारतीय जनता पार्टी चांगल्या पद्धतीने जोमाने काम करेल यात मात्र शंका नाही। काय सांगाल, आपण कुडूस मंडळाचे अध्यक्ष आहात आणि आज पक्षप्रवेश होतोय, या संदर्भात काय सांगाल? सन्माननीय आज आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये वरिष्ठांच्या सन्माननीय बापजी सरांच्या मार्गदर्शनाने आमच्या मंडळाचे नेते मंगेश दादा यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आज भारतीय जनता पार्टी आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या परिवारामध्ये हा सगळा भरपूर मोठ्या प्रमाणात प्रवेश झाले आहेत। आम्ही त्यांचं सगळ्यांचं माझ्या कुडूस मंडळातर्फे स्वागत करतो। त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश घेतला आणि आम्ही आमच्या कार्यात त्यांना सामावून घेणार आहोत। त्यांना नवीन कार्यासाठी आम्ही पाठबळ देणार आहोत।